वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न. कारंजा येथील कामाक्षा माता मंदिरात वस्ताद क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त कारंजा येथील लहुजी शक्ती सेनेतर्फे आयोजित केलेले रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडले. समाजाला रक्तदान हेच श्रेष्ठ दान या भावनेची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उपक्रम भव्य प्रमाणावर राबविण्यात आला. या शिबिराचे नेतृत्व डॉक्टर रमेश चंदनशिव यांनी केले. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची वैद्यकीय टीम सकाळपासूनच कारंजा येथे दाखल झाली होती. कामाक्षा माता मंदिर या परिसरात शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. शिस्तबद्ध व्यवस्थापन, योग्य वैद्यकीय सुविधा आणि कार्यकर्त्यांचा भव्य रक्तदान उत्साह यामुळे संपूर्ण दिवसभर शिबिर सुरळीत पार पडले. शिबिरात लहुजी शक्ती सेनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. गोकुळ धनगावकर, राहुल इंगोले, ओम धनगावकर, सचिन येंगडे, गौरव खंडारे, राहुल पवार, सागर तायडे, निलेश वाघमारे, शिवम जोंधळे, रोहित वाघमारे, विकी राऊत, नयन वाघमारे, अभिषेक लोंढे, अक्षय घनगावकर, जय गायकवाड, वैभव खंडारे, अनिल चंदने यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. गेल्या वर्षी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले होते. त्यामुळे यंदाही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता आणि कौतुकाची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. या शिबिरासाठी लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष दीपक वाघमारे, जिल्हा संघटक दशरथ सावळे, उत्सव समिती सचिव विठ्ठल लोंढे तसेच गोकुळ धनगावकर, ऋषिकेश लोंढे, श्याम वानखडे, राम जोंधळे यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता, मुख्य